Good afternoon to everybody and welcome to GK Science Center. आज आपण की सायन्स बद्दल की बायोलॉजी व्हॉट इज मीन बाय बायोलॉजी की बायोलॉजी हा बेसिक चॅप्टरवरती की हा व्हॉट इज मीन बाय सायन्स. सायन्स मीन्स टू स्टडी. मग हा स्टडी तुमचा कशा कशामध्ये असू शकतो की हा स्टडी आहे तुमचा फिजिक्समध्ये. फिजिक्सचं मिनिंग फंक्शन केमिस्ट्रीमध्ये आहे. आपण मॅथमॅटिक्स ह्या सब्जेक्टला थोडंसं सायन्समधनं बाजूला केलं आणि त्यानंतर तिसरा जो सब्जेक्ट आहे की हा तुमचा कुठला आहे की बायोलॉजी. आता बायोलॉजी की ह्या शब्दाचा अर्थ काय होतो की ह्या की तुमच्या सायन्समध्ये आलेले सगळे वर्ड हे लॅटिन लँग्वेजचे वर्ड्स आहेत. की ह्या लॅटिन लँग्वेजच्या वर्ड्समध्ये काय आहे तर ह्या बायो आणि लॉगस. बायोलॉजी ही बायोलॉजी बायो आणि लॉगस. लॉगस म्हणजे टू स्टडी आणि बायो मीन्स लाईफ. आता ह्या लाईफमध्ये काय काय येतात तर ह्या लाईफमध्ये ऑल व्हायटल ॲक्टिव्हिटीज. व्हॉट इज मीन बाय व्हायटल. आता व्हायटल ह्या शब्दाचा अर्थ आज सगळ्यांना माहीत आहे की श्वास. कोरोनामध्ये काय होतं तर श्वास म्हणजे तुमची रेस्पिरेशन असेल, सर्क्युलेशन असेल, एक्सरेशन असेल, की नर्वस सिस्टीम असेल, रिप्रोडक्शन असेल, की ह्या सगळ्या व्हायटल ॲक्टिव्हिटीज की ह्या व्हायटल ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत की ह्या व्हायटल ॲक्टिव्हिटीजसाठी की तुमच्या ह्या कशा केल्या जातात, कुणी केल्या जातात, कोणाच्या मार्फत होतात, कुठल्या प्रोसेसनं होतात, याच्यामध्ये काय स्टडी केला जातो. आणि हा स्टडी की तुमचा हा एक दिवसात सुरू होत नाही आहे की आज बाळांनो तुम्ही की 10वीची परीक्षा दिलेली आहे नसताना तुम्हाला काय केलेलं आहे की पास म्हणून पुढं पाठवून किंवा कदाचित एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घेऊन की तुम्हाला 11वीमध्ये काय केलेलं आहे की एंटर करणार आहेत. ह्या 11वीमध्ये एंटर केल्यानंतर की तुम्हाला की तुम्ही काय करणार आहात तर तुम्ही या ठिकाणी की तुमच्या करिअरच्या दिशेला जाणार आहात. आत्तापर्यंत तुम्ही शिकलात का तर शिकलात, पण ह्या शिकण्यामध्ये की तुम्ही कुठे जाणार आहात की तुमच्या करिअरच्या दिशेला जाणार आहात. आणि मग ह्या करिअरच्या दिशेला जाताना की तुम्हाला काय पाहिजे आहे, कशा कशामध्ये करिअर्स करायचं आहे. की मी की तुम्हाला तिसरं लेक्चर की जे काही दिलेलं होतं की त्या ठिकाणी की 10वी नंतरचं करिअर काय, आर्ट्स कॉमर्समध्ये करिअर काय असतं, त्याच्यानंतर काय आहे की PCM ग्रुपमधनं करिअर काय असतं आणि त्यानंतर काय आहे की PCB मधून करिअर काय असतं. आणि ह्या PCB मधला की बायोलॉजी की ह्या सब्जेक्टमधनं तुम्ही करिअरला कुठं कुठं जाऊ शकता. की ह्या बायोलॉजी ह्या सब्जेक्टमधनं तुम्ही करिअरला जाताना की तुम्हाला 11th आणि 12th हा सिलेबस येतो. 11th आणि 12th हा सिलेबस येतो. नॅशनल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल तर त्या ठिकाणी काय होतं की NCERT CBSE सिलेबस येतो. CBSE काय होतं की टेक्स्टबुक घ्यावं लागतं NCERTचं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला नीट सारख्या एक्झाम्स, नॅशनल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कुठल्याही टाईपच्या असतील की त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतं किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना आणि KVPYचे की ह्या ठिकाणी जाताना तुम्हाला 11th आणि 12thचा की हा पूर्ण फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोचा सिलेबस येतो. आणि त्यानंतर तुमचा काय होतो की स्टेट बोर्डमधनं तुम्हाला करायचं असेल की महाराष्ट्रामधलं तुमचं करिअर करायचं असेल, फार्मसीचं असेल, BSc ॲग्रीचं असेल, आर्टीचं असेल किंवा फिशरीमधलं असेल की अशा कुठल्याही याच्यामधलं BSc बायोटेक्नॉलॉजी असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल की ह्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल, बायो इन्फॉर्मॅटिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्याचा अर्थ काय होतो की बायो इन्फॉर्मॅटिक्स की याच्यामधलं करिअर करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय होतं की बायोलॉजी की ह्या सब्जेक्टचं वेटेज मार्क्सला 50% येतं. आता हे 50% मार्काचं वेटेज हे कशा कशाला येतं तर आज आपण की ह्याची थोडीशी ओळख करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण सिलेबसकडे जाऊया
की तुम्हाला की 11वी आणि 12वीच्या सिलेबसला की पाठीमागं बेसिक कुठं आहे, तर 8, 9, 10, 8वी 9वी आणि 10वी. 8वीमध्ये तुम्हाला विज्ञानचं एकच पुस्तक आहे की त्याच्यामध्ये तुमचे चॅप्टर्स दिलेले आहेत, की काही चॅप्टर फिजिक्सला रिलेटेड आहेत, काही केमिस्ट्रीला रिलेटेड आहेत, काही बायोलॉजीला रिलेटेड आहेत. तुमची हेल्थसाठी एक रिलेटेड चॅप्टर आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला डिसीज सगळे दिलेले आहेत. कुठला डिसीज कशामधनं होतो, की तुमचे बॅक्टेरियल डिसीज काय आहेत, व्हायरल डिसीज काय आहेत, त्याचा मोड ऑफ ट्रान्समिशन कसा असतो, की ह्या टाईपनं काय केलेलं आहे की तिथं. त्यानंतर काय केलेलं आहे की डायव्हर्सिटी थोडीशी शॉर्टमध्ये दिलेली आहे, की त्या ठिकाणी काय केलेलं आहे की की तुम्हाला की हे एवढं सगळं ह्यूज वर्ल्ड, त्याच्यामध्ये असणारे मिलियन्स ऑफ ॲनिमल्स, प्लांट्स, की ह्यांना तुम्ही कसं स्टडी करणार आहात, त्यांना डिव्हाइड कसं करणार आहात, की मग ह्या डिव्हायडिंगचा क्रायटेरिया जो आहे की हा कुठला कुठला दिलेला आहे. 2 किंगडम सिस्टीम, 3 किंगडम सिस्टीम, 5 किंगडम सिस्टीम, की त्यानंतर 6 किंगडम सिस्टीम वूड्सनं दिलेली नवीन, की ह्या ज्या क्रायटेरिया दिलेल्या आहेत की ह्या क्रायटेरियामधून की इथं तुम्हाला की बेसिक स्टडीला सुरुवात 8वीत होते. आज तुम्ही सुट्टी आहे, सुट्टीच्या अनुभवातनं की दुपारी टाईमपासला की 8वीचं विज्ञानचं पुस्तक घ्या आणि गंमत म्हणून वाचा, की टाईमपास म्हणून तुम्ही वाचा, की तुम्हाला किती आनंद होईल की बाबा अरे चा हे आपल्याला 10वीत होतं, हे 8वीत पण होतं. ते 8वीचं किती सोपं आहे की आपण तो वर्ग पास करून पुढे गेलो की आपल्याला ते लक्षात येतं की आपल्याला हे किती सोपं आहे, किती सोपं आहे. आणि ह्या पद्धतीनं आपण काय करतो आणि मग तिथं तो चॅप्टर आपल्याला सोपा वाटायला लागतो, कारण त्याच्या पाठीमागे तुमची 2 वर्ष गेलेली आहेत. तुम्ही 2 वर्षांनी मोठी झालेली असतात. 2 वर्षांनी तुमची आकलन शक्ती की तुमची ब्रेनची कपॅसिटी वाढलेली असते आणि त्यावेळेला मग हे 8वीचं पुस्तक तुम्हाला अगदी सहज इझीमध्ये वाचतं आणि ते इझी पण होतं तुम्हाला. पण तसं नाही आहे 11वी आणि 12वीमध्ये, की तुम्हाला 8, 9, 10चा बेस पकडून जर का तुम्ही 11वी आणि 12वी ही 2 वर्ष व्यवस्थित प्रॉपर गाईडलाईनना मेहनत केली तर तुम्हाला सक्सेस कशामध्ये पाहिजे सांगा. मेडिकलच्या फील्डमध्ये पाहिजे, त्यानंतर BSc ॲग्रीच्या फील्डमध्ये पाहिजे, फार्मसीच्या फील्डमध्ये पाहिजे, मेडिकलच्या फील्डमधनं MBBS, BDS, BMS, BHMS, युनानी, फिजिओथेरपी, व्हेटरनरी डॉक्टर, की तुम्हाला कशामध्ये करिअर करायचं आहे सांगा, की त्यामध्ये तुम्ही काय होता, तुम्ही स्वतः त्याला परफेक्ट बनता. का तर तुमचा अभ्यास परफेक्ट झालेला आहे, तुमचा स्टडी परफेक्ट झालेला आहे. की ह्या पद्धतीनं की मी JK सायन्स अकॅडमीमध्ये की आज मला 32 वर्ष झाले, की इथून शेकडो डॉक्टर की गव्हर्मेंट कॉलेजच्या MBBSमधनं माझे विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत, काही शिकत आहेत, की काही आत्ता काय आहेत की जस्ट बाहेर पडणारे आहेत, काही स्पेशालिस्ट म्हणून आपल्या स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये आहेत, की सगळ्या फील्डमध्ये MBBS आहेत, BDS आहेत, BMS आहेत, BHMS आहेत, त्यानंतर व्हेटरनरी डॉक्टर्स आहेत, BSc नर्सिंगमध्ये आहेत, की ह्या सगळ्या फील्डमध्ये की माझे विद्यार्थी की त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि ते की विनामूल्य की अगदी शासकीय फीमध्ये स्कॉलरशिपमध्ये की हे शिकलेले आहेत आणि तशा पद्धतीनं ते काय करत आहेत की स्वतःचं करिअर करत आहेत, की त्यासाठी त्यांनी केलेली मेहनत ही काय होती, कशी होती, की ह्याबद्दल काय आहे की मी तुम्हाला की माझे लेक्चर्स शिकत असताना की लेक्चर्स माझे चालू असताना त्याबद्दल मी सांगणारच आहे तुम्हाला आणि तशा पद्धतीनं तुम्हाला मी गाईडलाईन देणार आहे. तर आज की मी JK सायन्स अकॅडमीची टीचर आहे पहिल्यांदा, त्याच्यानंतर काय आहे की फाउंडर आहे आणि आज मी त्या ठिकाणी काय आहे की सर्वा म्हटलं तरी सुद्धा चालेल, की मी त्या विद्यार्थ्यांना की तुला करिअर कशामध्ये करायचं आहे. एखाद्या पालकांना जर वाटत असेल की आपला मुलगा इंजिनियर व्हावा आणि त्याला मॅथ्सचं खूबी असेल तर नाही आहे, की मी त्याला सांगते की तू दुसऱ्या फील्डमध्ये जा आणि करिअर कर. फार्मसीचं करिअर अतिशय चांगलं आहे कुठल्याही फील्डमधलं. अगदी आजचीच न्यूज आहे की शिराळा तालुक्यामधल्या शिराळा फार्मसीनं CMची फार्मसीनं की काय केलेलं आहे की कोरोनावरती एक इंजेक्शन तयार केलेलं आहे. असं नाही आहे की तुम्हाला करिअरला, त्या करिअरला तुम्हाला काय आहे की खूप रस्ते आहेत, खूप वाटा आहेत. तुम्ही प्रत्येक फील्डमध्ये करिअर करू शकता
आणि त्या करिअरचा सगळ्याचा बेस हा तुमचा काय आहे की सायन्स, त्याचं 11वी आणि 12वी. ह्या 11वीमध्ये येताना तुम्ही 11th डायरेक्ट येत नाही बघा की तुम्ही कुठं येता तर 9th मध्ये जाता. बघा हां, XIIX इथं काय करता की तुम्ही 9th मध्ये जाता. ह्या 9th ला की जर तुम्ही परफेक्ट केलं, 9th ला तुम्ही परफेक्ट केलं तर तुम्ही काय आहात, 11th तुमच्या हातात आहे. मग तो फिजिक्स सब्जेक्ट असू दे, केमिस्ट्री असू दे, अगर मॅथमॅटिक्स असू दे, अगर काय असेल की बायोलॉजी असू दे. आज मी तुम्हाला एक 9th एक बेसिक सिंपल चॅप्टर सांगते आणि तो सिंपल चॅप्टर जो आहे की तुमचा फाउंडेशन ऑफ द लाईफ, फंडामेंटल युनिट ऑफ द लाईफ. आता ह्या लाईफचं काय सांगितलं बघा, फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ. फंडामेंटल ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल. फंडामेंटल म्हणजे मूलभूत. आज तुम्ही एका घरात राहता, ह्या घराचं मूलभूत कोण आहे, कशाने बनलेलं आहे मूलभूत. एक टोटल तुम्ही स्लॅब टाकून घर बांधलेलं नाही आहे. हां, त्यावरती छताला स्लॅब असेल की त्याच्यामध्ये सिमेंट, सळी आणि वाळू असेल, खडी असेल. पण इथं की तुमच्या भिंती ज्या आहेत की ह्या भिंती कशाच्या आहेत तर ब्रिक्सच्या आहेत. ह्या भिंती कशाच्या आहेत, ब्रिक्सच्या आहेत. की हे ब्रिक म्हणजे कोण आहे तर ही ब्रिक म्हणजे की तुमची त्या ठिकाणचं फंडामेंटल आहे. की आपण जेवणाच्या ताटात आता भात घेतला आणि तो थोडासा आपण काय केलेला असेल की डाळीबरोबर, भाजीबरोबर एकत्र केला असेल, नाहीतर मसाले भात तयार केला असेल, तर त्या भातामधला फंडामेंटल कोण आहे, तुमचा पिझ्झा असेल. ह्या पिझ्झामध्ये की फंडामेंटल कोण आहे की त्या ठिकाणी त्याची काय आहे की बेस, की त्या पिझ्झाचा बेस की जो तुम्ही काय आहे की टोटल मैद्यापासून तयार केलेला आहे, की तो त्या ठिकाणचा काय असेल की बेस असेल, तो त्याचा फंडामेंटल असेल. आणि तो बाकी सगळ्यांना एकत्र करून घेतो की ह्या चॅप्टरचं नाव देताना काय दिलेलं आहे, फंडामेंटल युनिट. आता हे युनिट म्हटलं की आपल्याला काय करतं, मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, डेक्का, हेक्टा काय असेल की ग्रॅम, किलोग्रॅम, की हे युनिट म्हटलं की आपण तिकडं जातो. पण ग्रॅमच नसेल तर किलोग्रॅम कुठून होणार आहे, नाही. तर ह्या याच्यामध्ये की बेसिक की ज्याला स्वतःचं फंक्शन आहे, ज्याला मास आहे, ज्याला वेट आहे, ज्याला अस्तित्व आहे, ज्याला प्रॉपर्टी आहेत, की असे बाइंड केलेले जे आहेत ती युनिट्स आहेत, युनिट ऑफ. आता हे युनिट ग्रॅम, किलोग्रॅम, मीटर, सेंटीमीटर मधले नाही आहेत, तर हे युनिट काय आहेत तर लाईफचे युनिट आहेत. हे लाईफचे युनिट तुम्ही श्वास आत घेतलात आणि मायटोकॉन्ड्रियाला सांगितलं तर संपावर जा, चालेल का, नाही. मायटोकॉन्ड्रिया जर संपावर गेल्या तर तुमचं एनर्जी हाऊस, पॉवर, तुमचं पॉवर सेंटर, जनरेटरच तुमचं बंद पडलं तर लाईट कुठून लागणार, आणि तुमच्या पापण्या डोळ्याच्या उघड्या कशा राहणार की नाही राहू शकत. की तसं की हे लाईफचं युनिट, फंडामेंटल युनिट ऑफ दी लाईफ हे काय आहे की सेल ऑर्गॅनिल्स, सेल स्ट्रक्चर, सेल ऑर्गॅनिल्स, बेसिक युनिट, स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ इज सेल. स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ इज दी सेल. पण हे सेल कशाने तयार झालेली आहे, कशी तयार झालेली आहे, ह्या सेलची डिस्कवरी कशी होती, काय होती आणि ही सेल काय करत होती, तर ह्या सगळ्याचा स्टडी जर आपल्याला करायचा असेल तर ही सेल की जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स घेतले आपण, ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये कोण घेणार आहेत तुम्ही की मायक्रोस्कोपमधनं दिसणारे आहेत ते पण घेणार आहेत आणि एक इलेफंट पण घेणार आहे, एक बनियन ट्री पण घेणार आहे आणि एक ह्युमन बीइंग पण घेणार आहे. की ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये कोण आहे
तर 1 ड्रॉप ऑफ द वॉटर, एक पाण्याचा थेंब घेतला तर त्याच्यामध्ये कोण आहेत की भरपूर बॅक्टेरिया आहेत. एक एअरची काय केली, स्लाइड करून घेतली तर ह्याच्यामध्ये कोण आहेत, इथे पण भरपूर जण आहेत की बॅक्टेरिया आहेत, फंगल स्पोर्स आहेत, की हे सगळे आहेत की म्हणजे मायक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक, डोळ्याने दिसणारे आणि न दिसणारे, हे सगळेच कशाने तयार झालेले आहेत तर सेलनी तयार झालेले आहेत. सगळे कशाने तयार झालेले आहेत, सेलनी तयार झालेले आहेत. आणि मग ही सेल ही ऑर्गॅनिझम्सना डिव्हाइड करताना युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, युनिसेल्युलर सेल, एका सिंगल सेलचे एंटायर ऑर्गॅनिझम. मग तो अमिबा असेल, पॅरामिसियम असेल, युग्लिना असेल, एखादी बॅक्टेरिया असेल, की हे काय आहेत की सिंगल सेलचे. मग ते काय आहेत, प्रोकॅरियोटिक आहेत, युकॅरियोटिक आहेत. म्हणजे काय आहेत की आपण थोडंसं नंतर बघूया की युकॅरियोटिक म्हणजे काय आणि प्रोकॅरियोटिक म्हणजे काय. तर हे ऑर्गॅनिझम्स एका सिंगल सेल म्हणजे एंटायर ऑर्गॅनिझम. मग अमिबा, अँटॅमिबा डिसेंट्री तयार करतो. पॅरामिसियम, युग्लिना हे काय आहेत की त्या ठिकाणी काही की स्टॅग्नंट वॉटरमधले काय आहेत की हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. त्यानंतर कोण आहेत, मल्टी सेल्युलर, मल्टी सेल्युलर की मेनी सेल्स आहेत. मग ह्या मेनी सेल्स की एक सिंगल ऑर्गॅनिझम म्हणून फॉर्म होतात. आज तुमची बॉडी घेतली तर तुमची बॉडी सारखी आहे का एकसारखी की नाही आहे. त्याच्यामध्ये काय आहे, डोळा बघायचं काम करतो, कान ऐकायचं काम करतो, नाक काय करतं, वासाचं काम करतं, श्वास आत घेण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तयार झाला तर त्याला रिफ्यूज करायचं काम करतं, त्याच्यात डिस्टर्बिंग तयार होतात. की त्यानंतर काय की माउथ तुमचं फूड आत घेण्याचं काम करतं, टंग तुमचं टेस्टचं काम करतं, की त्याबरोबर स्टमक तुमचं काय करतं की डायजेशनचं काम करतं. हे वेगळ्या वेगळ्या टाईपचे की ऑर्गन्स आहेत. हे ऑर्गन्स तुमचे कशाने बनलेले आहेत तर टिश्यूने बनलेले आहेत. आणि टिश्यू कशाने बनलेले आहेत, सेलने बनलेले आहेत. तर इथं सेल ही बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ द लाईफ. आणि मग ह्या सेलमध्ये सेल काम करते की इथं टेस्टचं काम करते टंग तुमची, पण तिथं कुठले टेस्ट बर्ड्स आहेत, कशाने बनलेली आहे टंग, फक्त ती काय करते की टेस्टचंच काम करते का त्या ठिकाणी काय करते की रोलिंगचं काम करते आणि कुठलं काम करते, फूड आत घेण्याचं काम करते. जिभेला हलायचं नाही, हालचाल करायची नाही आणि तुम्ही बोलून दाखवा म्हणून सांगितलं तर शक्य आहे का, अजिबात नाही आहे. तिनं जर थोडंसं कमी जास्त प्रमाणात हालचाल केली लगेच तुमच्याकडे काय होतं, तोतरेपणा येतो, जीभ जड असते, बोलताना तुम्ही फास्ट बोलू शकत नाही. की त्या ठिकाणी काय होतात की ही अशी कामं जी असतात की ही कामं करताना की त्या सेलचं पिक्युलॅरिटी असते, त्या सेलमधल्या की बेसिक की त्या ठिकाणच्या युनिटची कामं असतात. आता आपल्याला काय बघायचं आहे तर ही सेल म्हणजे काय, की ही सेल कशी असते, कशाच्या टाईपनं बनलेली आहे. आणि ह्या सेलबद्दल जर का तुम्हाला स्टडी करायचा असेल तर त्या ठिकाणी काय केली पाहिजे की पहिल्यांदा प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. की आता मी तुम्हाला ह्या चार्टमध्ये दाखवले की सगळे युकॅरियोटिक सेलचे सेल ऑर्गॅनिझम. की ए युकॅरियोटिक, यू मीन्स गुड, वेल, यू मीन्स गुड, वेल, कॅरियन मीन्स न्यूक्लियस, कॅरियन मीन्स न्यूक्लियस. जिथं वेल न्यूक्लियस आहे, जिथं वेल डिफाईन्ड न्यूक्लियस आहे, सेल ऑर्गॅनिक वेल डिफाईन्ड न्यूक्लियसचं तयार झालेलं आहे. न्यूक्लियस काय आहे की न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिओलस आहे. की हा न्यूक्लियर ऑर्गनायझर की काय आहे की वेल आहे, की फुल्ली डेव्हलप झालेला आहे, क्रोमोसोम आहेत, क्रोमॅटिड्स आहेत त्याच्यामध्ये. तर असा ज्यांच्यामध्ये आहे ह्याला तुम्ही काय म्हणता, युकॅरियॉन्स, युकॅरियोटिक सेल्स. बिफोर न्यूक्लियस की ज्यांच्यामध्ये RNA और DNA, RNA और DNA की ओनली हेरिडिटी मटेरियल, DNA और RNA. आज करोना व्हायरसमध्ये
की त्याला प्रोकॅरियोटिकमध्ये घालणार, युकॅरियोटमध्ये घालणार, तो व्हायरसच आहे. त्याला प्रोमध्ये पण घालत नाही आपण, की तो काय आहे की त्या ठिकाणचा की सेपरेट एक व्हायरस आहे आणि त्याला बाकीचं काही सेल ऑर्गॅनिल्स नाही आहे, त्यातलं कुठलंही नाही आहे. एक प्रोटीनचं कोट आहे आणि आतमध्ये कोण आहे की RNAचं एक छोटं स्ट्रँड आहे. की झाला हा कोरोनाचा व्हायरस. हा काय झाला की एक हा कोरोनाचा व्हायरस झाला. मग तो पण आत गेला की लिव्हिंग आहे. त्या लिव्हिंग नॉन लिव्हिंगच्या प्रॉपर्टीमध्ये काय होतो की तो डिफरन्शिएट होतो, की सेपरेट येतो. आणि मग अशा टाईपचे की ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नॉट वेल डेव्हलप्ड आहे, न्यूक्लियस इज नॉट वेल डेव्हलप्ड, की अशांना जे आहे की त्यांना आपण काय केलेलं असतं, प्रोकॅरियोट्स. त्यांना काय म्हटलेलं असतं, प्रोकॅरियोट्स. nucleus not well developed and eukaryotes nucleus well developed. In that prokaryotes all cell organelles are not present but some cell organelles are present. प्रोकॅरियोट्स मध्ये काय असतात की त्यांचं लाईफ ही कमी असतं, त्यांच्या ॲक्टिव्हिटी कमी असतात, त्यामुळे त्यांच्याकडे सगळे सेल ऑर्गॅनिल्स नसतात. त्यांच्यात न्यूक्लियसच्या ऐवजी काय असतं, आयदर DNAचं और RNAचं काय असतं की एक सिंगल स्ट्रँड असतं आणि दॅट कंट्रोल्स ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीसाठी काय करतं की DNA RNAचं स्ट्रँड आणि रायबोसोम्स जे असतात की हे 70S टाईपचे रायबोसोम्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. आता आपण काय करूया की इथं एक युकॅरियोटिक सेल बघूया. युकॅरियोटिक सेल आणि ह्या सेलची डिस्कवरी कशी आहे, ही सेल डिस्कवर कशी नाही, तर सगळ्यांना एक नाव माहित आहे, रॉबर्ट हुक. काय आहे, रॉबर्ट हुक. आता ह्या रॉबर्ट हुक ह्या सायंटिस्टने, हे डॉक्टर होते आणि त्यांनी तयार केलेले केमिकल्स जे आहे की ह्या केमिकलला ते काय करत होते, स्टॉपर्स लावत होते, की बाटल्यांना झाकणं लावत होते. तर ह्या सॅम्पलच्या बाटल्यांना झाकणं लावत असताना त्यांनी काय वापरलं होतं, तर एका प्लॅन्टमधला कॅम्बियम टिश्यू वापरला, कॉर्क वापरला होता, साल वापरली होती झाडाची एका, आणि ही झाडाची साल अशी सॉफ्ट होती. त्यांनी काय केलं होतं की ते असं पिलिंग काढत होते, की त्याचे काय करत होते की असे छोटे छोटे की ते स्टॉपरला तिथं फिट करायला, त्या बाटलीला झाकण. जर का तुम्ही जुन्या अत्तरांच्या बाटल्या पाहिल्या असतील तर त्यांना एक लाकडी अशी बुचं असायची आणि ती लाकडी बुचं जर का तिथं बघितली तर असे काय व्हायचे की त्यांच्यावरती असे हेक्झागोनल की असे पार्ट दिसायचे. आणि ह्याच्यामध्ये की इथं की असे की ते साईडनं असे कट करत होते, की ते फिट स्टॉपरला बसण्यासाठी ते फिट करत होते. आणि ते फिट करताना की त्यांचे पिलिंग्स बघितले आणि ते पिलिंग्स असे बघितले तर ते त्यांना काय दिसायला लागले की हे असे शेल्स दिसतात. तर हे काय होते, तर हे डेड सेल्स होते. हे काय होते, डेड सेल्स होते. रॉबर्ट हुकच्या आधी कुठलंही पान असेल, झाड असेल, रूट असेल की काही असेल की हे कशाने बनलेलं आहे, की हे देवाण दिलेलं आहे, की हे असंच बनलेलं आहे. कारण त्यावेळेला काय आहे की मायक्रोस्कोप हे नाव पण माहीत नव्हतं. लिवन हॉकने काय केलेलं होतं की साधा मायक्रोस्कोप डेव्हलप केला आणि मग त्यांनी बघितलं की एक पाण्याचा ड्रॉप जर दिला तर ह्या पाण्याचा ड्रॉप ह्या स्लाईडवरती की या ठिकाणी काय आहे की ह्या मायक्रोस्कोपचा इथं काय असतो की आयपीस असतो, ऑब्जेक्टिव्ह पीस असतो आणि ह्या ड्रॉपमध्ये हे असे काय काय पडणारे दिसत आहेत. आणि ते काय आहेत तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. ते काय आहेत त्या ठिकाणचे की मग त्यांनी स्पर्म बघितले, की त्यांनी काय केल्या RBC रक्तामधल्या काय केल्या की RBC सेल्स बघितल्या, की हे लिवन हॉकनी की ज्या वेळेला फिजिक्समध्ये डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्यामध्ये काय केले की तुम्ही दोन ही लेन्स एकत्र करून त्या ठिकाणी त्याची काय केली की मॅग्निफाईंग पॉवर बघितली, की तिथे मॅग्निफाईंग पॉवर मल्टिप्लिकेशन पॉवर म्हणजे तुम्हाला 1 सेंटीमीटरची वस्तू 10 सेंटीमीटर एवढी काय होणार की लांब दिसणार आहे, मोठी दिसणार आहे. 1 मिलीमीटरची, 1 मिलीमीटरच्या 1000व्या भागाची आपण आज काय करतो की स्टडी करतो. मिलीमीटरच्या 1,00,000व्या भागाचा आपण काय करतो की नॅनो एंगस्ट्रॉममध्ये की आपण त्याचा काय करतो की स्टडी करतो, की म्हणजे एवढ्या स्मॉल
की अगदी एका डस्ट पार्टिकल, डोळ्याला न दिसणाऱ्या पार्टिकलचा सुद्धा आपण काय करतो की त्या ठिकाणी स्टडी करतो. पण हे कधी झालं सुरू, तर की तुम्हाला आफ्टर ही डिस्कवरी ऑफ दी मायक्रोस्कोप, ह्या रॉबर्ट हुकनी की या ठिकाणी ऑल ऑर्गॅनिझम्स आर मेड अप बाय दी सेल्स, आणि ह्या सेलची डिस्कवरी केली. त्याच्यानंतर रॉबर्ट ब्राऊनने की त्यांनी सांगितलं की हा काय आहे की हा सेल जो आहे मोकळा, की ह्याच्यामध्ये एक कंट्रोलर असतो. इथं काय असतो की ह्याला काय केलेलं आहे, ह्या कंट्रोलरला काय म्हटलेलं असतं, न्यूक्लियस. ह्या कंट्रोलरला काय म्हटलेलं असतं, न्यूक्लियस म्हटलेलं असतं. तर हे रॉबर्ट ब्राऊनने सांगितलं की न्यूक्लियस असतो. त्यानंतर काय आहे की शॉन आणि सेल्डर की नियर अबाउट 1838-39ला की एक जर्मन बॉटनिस्ट होते आणि एक झुऑलॉजिस्ट होते, आणि त्या दोघांनी 2 मधल्या सेल्स बघितल्या. आणि ह्या 2 सेलचा स्टडी केल्यानंतर शॉन आणि सेल्डरने काय दिलेली होती, तर सेल थेअरी दिली. ही सेल थेअरी काय सांगते, तर ही सेल थेअरी सांगते की ईच अँड एव्हरी सेल इज मेड अप फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. ही सेल ह्या सेलपासून तयार झाली, ही सेल ह्या पाठीमागच्या सेलपासून तयार झालेली आहे. म्हणजे प्रत्येक सेल ही कुठल्या तरी एका सेलपासून तयार झालेली आहे. आणि ही थेअरी काय झाली की शॉन आणि शेल्डननी काय केलेली होती, की हीच थेअरी दिलेली होती. मग असं हे काय केलेलं आहे की डिस्कवरी वर्क आधी सगळीकडे होतंच का, तर 100% होतं. आणि ह्या 100% असणाऱ्यांच्यामध्ये की आपण काय केली की त्यांची डिस्कवरी दिली. आणि ह्याच्यामध्ये की प्रत्येक एका सायंटिस्टनं की याच्यामध्ये काय केलेलं आहे की डिव्होशन दिलेलं आहे की सायटोप्लाझम प्रेझेंट असतं सेलमध्ये, हे बर्किंजने सांगितलं. आणि हे सेल ऑर्गॅनिल्स कुणी सांगितले, तर असे काय की प्रत्येकानं काय केलेलं आहे की इथं त्या ठिकाणी पार्टिसिपेट होऊन एकेकाने काय केलेलं आहे की त्याचा स्टडी करून दिलेला आहे. तर आता इथं आपल्याला की ह्या हिस्ट्री आपण बघितली किंवा इंट्रोडक्शन बघितलं की सेल म्हणजे कोण आहे आणि ही सेल कशी असते, कशा पद्धतीनं काम करते, की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की सेल ऑर्गॅनिल्सकडे जायचं आहे. आता ह्या सेलमध्ये युकॅरियोटिक सेल जर आपण घेतली, तर ह्या युकॅरियोटिक सेलचं जर आपण एक चांगलं स्ट्रक्चर बघितलं, कुठल्याही सेलचं एक स्ट्रक्चर बघितलं, तर ह्या सेलच्या स्ट्रक्चरला की एक कोण असते, तर एक कोण असते, तर या ठिकाणी एक काय असते की मेम्ब्रेन असते. कोण असते की या ठिकाणी एक मेम्ब्रेन असते. ही मेम्ब्रेन जी आहे की ह्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो, तर सेल वॉल म्हणतो. ह्याला काय म्हटलेलं असतं, सेल वॉल म्हटलेलं असतं. की आता ही सेल वॉल ही कोणामध्ये असते, तर ही सेल वॉल जी आहे ही सेल वॉल असते प्लांटमध्ये. कोणामध्ये असते, प्लांट सेलमध्ये असते. आणि ॲनिमल सेल घेतली, तर ह्या ॲनिमल सेलमध्ये इन्स्टेड ऑफ सेल वॉल दॅट कॉल्ड ॲज दी प्लाझ्मा मेम्ब्रेन, ह्या सेल वॉलच्या आतमध्ये की एक काय असते की अशी एक थिन मेम्ब्रेन असते. आणि ह्या थिन मेम्ब्रेनला काय म्हटलेलं असतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. इथं आतमध्ये एक फ्लुइड असतं, लिक्विड असतं. ह्या लिक्विडला काय म्हटलेलं असतं, तर ॲनिमल सेलमधल्या लिक्विडला म्हटलेलं असतं प्रोटोप्लाझम. आणि प्लांटमधल्या लिक्विडला म्हटलेलं असतं सायटोप्लाझम. म्हणजे ह्या सेल वॉलच्या आतमध्ये एक फ्लुइड असतं की हे फ्लुइड हे सगळ्यांना एकत्र बाइंड करून ठेवलेलं असतं. की ते फ्लुइड त्या ठिकाणी कशाचं असतं, की सेलमध्ये असणारं फ्लुइड, त्याला काय म्हटलेलं असतं की सायटोप्लाझम. ह्या सायटोप्लाझममध्ये की जर इथं आपण प्लांट सेल बघितली असेल, तर ह्या प्लांट सेलमध्ये की इथं सेंटरला की एक असा खूप मोठा सर्कल असतो. आणि हा सर्कल जो असतो हा काय असतो, तर ह्या ठिकाणी असतो व्हॅक्यूल. आपण कशाचं बघतोय, हे प्लांट सेलचं बघतोय. याच्यामध्ये कोण असतं, की सेंटरला व्हॅक्यूल असतो. आणि एक साईडला इथं की असा येतो, या ठिकाणी एका बाजूला की न्यूक्लियस. कोण येतो इथं, की न्यूक्लियस येतो, म्हणजे पेरिफेरल रिजनला की. आणि सेंटरला कोण असतं, व्हॅक्यूल असते. ह्या व्हॅक्यूलचं काम काय असतं,
तर व्हॅक्यूल म्हणजे एम्प्टी. ह्याच्यावरती स्वतःची सेल मेम्ब्रेन असते. युकॅरियोटमध्ये जे सगळे सेल ऑर्गॅनिल्स आहेत की ह्या सेल ऑर्गॅनिल्सना स्वतःची सेल मेम्ब्रेन असते. स्वतःची काय असते? सेल वॉल असते. सेल वॉल म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी काय असते? मेम्ब्रेन असते. आणि मग हे मेम्ब्रेन बाउंड सगळे सेल ऑर्गॅनिल्स असतात की ह्या युकॅरियोट्समध्ये. आणि तशी इथं सेंटरला कोण असते की एक व्हॅक्यूल असते, टोनोप्लास्ट असं म्हटलेलं असतं. आणि इथं काय असतो? साईडला न्यूक्लियस असतो. आणि त्यानंतर मग कोण असतात? तर याच्यामध्ये सगळे सेल ऑर्गॅनिल्स असतात. कुठले कुठले सेल ऑर्गॅनिल्स असतात? तर इथं तुम्ही सांगणार की हा मायटोकॉन्ड्रिया आहे. हा कोण आहे? की मायटोकॉन्ड्रिया आहे. ह्या मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर कोण असतं? तर ह्या न्यूक्लियसच्या शेजारी किंवा इथं की अशी कोण असते? की गॉल्गी बॉडी असते. कोण असते? गॉल्गी ॲपॅरेटस ऑर गॉल्गी बॉडी असते. ह्या गॉल्गी बॉडीच्या साईडला या ठिकाणी काय असतात? लायसोसोम्स असतात. ह्या लायसोसोम्समध्ये की जर आपण बघितलं तर प्रायमरी, सेकंडरी, रेसिड्युअल बॉडी आणि ॲटोफॅजिक व्हॅक्युल्स की हे काय असतात? हे गॉल्गी बॉडीचं कामच असते हे लायसोसोम्स तयार करायचे. आणि मग हे प्रायमरी, सेकंडरी, रेसिड्युअल बॉडी, ॲटोफॅजिक व्हॅक्युल्स की हे अशा टाईपचे काय करतात की हे लायसोसोम्स तयार करतात. त्याच्यानंतर कोण असतात? तर रायबोसोम्स असतात. हे रायबोसोम्स जे असतात की हे काय असतात? की प्रोटीन सिंथेसिस करायचं असलं की हे असे एकत्र येतात. यांना 2 युनिट असतात की एक स्मॉलर युनिट असतं, एक लार्जर युनिट असतं. अशा टाईपचे काय असतात की हे रायबोसोम्स असतात. त्यानंतर कोण असतं? तर आता ही व्हॅक्यूल आहे, ही सांगितलेली आहे. त्यानंतर कोण असतं? तर पेरॉक्सिसोम्स असतात की पेरॉक्सिसोम्स आणि ग्लायकोसोम्स हे स्मॉल पार्टिकल्स असतात की हे काय केलेले असतात की ग्लायकोसिसोम्स आणि पेरॉक्सिसोम्स. त्यानंतर प्लांट सेलमध्ये प्लॅस्टिड्स असतात. हे प्लॅस्टिड्स म्हणजे कोण असतात? तर हे प्लास्टिड्स जर ग्रीन कलरचे असतील तर त्यांना म्हणायचं क्लोरोप्लास्ट. प्लॅस्टिड्स हे जर का व्हाईट कलरचे असतील तर त्यांना म्हणायचं ल्युकोप्लास्ट. आणि प्लॅस्टिड्स हे जर कलर्ड असतील तर त्यांना काय म्हणायचं? क्रोमोप्लास्ट. प्लॅस्टिड्स हे जर कलर्ड असतील तर त्यांना काय म्हणायचं? क्लोमोप्लास्ट. तर हे प्लास्टिड्स की हे ग्रीन कलरचे आहेत त्यांना क्लोरोप्लास्ट, व्हाईट कलरचे आहेत ल्युकोप्लास्ट. आज आपण ऑर्नामेंटल प्लांट्स बघतो की काही काय केलेले असतात? शोभेची झाडं पाहिलेली असतात. आणि त्या शोभेच्या झाडांच्या मध्ये की त्या ठिकाणी काय असतात? येलो कलर, रेड कलर किंवा काय असतात व्हाईट कलरचे की पर्टिक्युलरली ॲरम याच्यावरती असे स्पॉट्स दिसतात. किंवा या ठिकाणी आपण काय आहे की क्रोमोप्लास्ट. जर का फ्लावर्स घेतले, आज आपण जर बघितलं तर गुलमोहर अगदी हिरवीगार पानं होती, कुठेही दिसत नाही, पण लाल भडक झालेला आहे. हा रेड कलर जो आलेला आहे की त्याच्यामध्ये असणार आहे हा क्रोमोप्लास्ट आलेला आहे. पण प्रत्येक ही सेल ऑर्गॅनिल आपण थोडंसं डिटेलमध्ये नंतर बघणार आहोत की याच्यामध्ये. त्यानंतर काय आहे की हे प्लॅस्टिड्स असतात. त्यानंतर कोण असतं? तर ह्या न्यूक्लियसच्या शेजारी इथं एक स्पेशल स्ट्रक्चर असतं. आणि हे स्ट्रक्चर की इथं फ्रेमवर्क देतं. त्याच्यावरती काहींच्यावरती असे स्पॉट्स असतात आणि काही असे प्लेन असतात की त्यांना काय म्हटलेलं असतं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. काय म्हटलेलं असतं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलेलं असतं. आणि त्यानंतर हा कोण आहे की इथं न्यूक्लियस आहे. हा न्यूक्लियस फक्त न्यूक्लियस म्हणून आहे का? की नाही. ह्या न्यूक्लियसला काय असतं की स्वतःचं काय असतं? कवरिंग असतं. ह्या न्यूक्लियसला स्वतःची काय असते की मेम्ब्रेन असते. ही मेम्ब्रेन काय केलेली असते की अशी पोरस असते. ह्याच्यामधलं आतलं की बाहेर जातं, बाहेरचं काय होतं की आत येतं. अशी काय असते की ही मेम्ब्रेन काय असते की पोरस असते. त्याच्यामध्ये ह्या न्यूक्लियसमध्ये जे सायटोप्लाझम असतं, न्यूक्लिओप्लाझम असं म्हटलेलं असतं. ह्याच्यामध्ये काय असतं? न्यूक्लिओप्लाझम असतं. ह्याचा एक कंट्रोलर असतो, त्याला काय म्हटलेलं असतं की न्यूक्लिओलस म्हटलेलं असतं. आणि याच्यात की असे थ्रेड्स असतात. हे कशाचे असतात? तर क्रोमॅटिनचे थ्रेड्स असतात की जे क्रोमोसोम्स तयार करणारे असतात. की जे काय करणारे असतात? क्रोमोसोम तयार करणारे असतात की जे तुमच्या टोटल सेलच्या फंक्शनला रिस्पॉन्सिबल असतात. टोटल सेलच्या काय आहेत की फंक्शनला रिस्पॉन्सिबल असतात. मग टिश्यूमध्ये तुम्ही गेलात तर पॅरेन्कायमॅटस सेल्स, क्लेरेन्कायमॅटस सेल्स
की त्या ठिकाणच्या पोलेनकामॅटस सेल्स, त्यानंतर कुठल्या सेल्स असतात, झायलेम सेल्स आहेत, फ्लोएम सेल्स आहेत. फ्लोएमचं काम झायलेम करत नाही, झायलेमचं काम फ्लोएम करत नाही. पॅरेन्कामामध्ये काय असतात तर बाबा की स्टोरेजचं काम असतं, की मॅक्झिमम काय असतात की क्लोरोप्लास्ट असतात, फोटोसिंथेसिसचं काम असतं. पोलेनकामा असेल तो काय करेल की रिजिडिटी देईल, स्ट्रेन देईल, की प्रत्येकाची कामं अशी वेगळी वेगळी असतात आणि ती कामं करायला ठरवणारा कोण असतं तर इथं न्यूक्लियस असतो. हा काय करत असतो की हा न्यूक्लियस त्या ठिकाणचा की त्या सेलच्या फंक्शनचा कंट्रोलर असतो. फोटोसिंथेसिसला काय करतात की प्लांट की तिथं लाईट एनर्जी ट्रॅप करतात आणि काय करतात की हार्वेस्टिंग, की लाईट एनर्जी हार्वेस्ट करतात. कार्बन डायऑक्साईड काय असतो की अबंडंट ॲटमॉस्फिअरमध्ये असतो आणि तो तुम्ही काय करता तर फोटोसिंथेसिस करून फूडच्या फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करता. मग आत्ताच्या दिवसामधले हापूस आंबे असतील, अगर काय असेल की आंबट संत्री असतील, लिंबू असतील, अगर काय असेल की त्या ठिकाणी तुम्हाला आवडणारा काय असेल की एखादा सबस्टन्स हे फूड असेल, तर हे तुमचं तयार करायचं काम हे फोटोसिंथेसिसनं केलेलं असलं तर काम कोणाचं होतं की ह्या प्लॅस्टिडचं होतं. ह्या प्लॅस्टिडमधल्या क्लोरोप्लास्टचं होतं आणि ह्या क्लोरोप्लास्टनं लाईट हार्वेस्ट केली. पण प्रोटीन सिंथेसिस करायला की तुमचं कोण होतं की या ठिकाणचं प्रोटीन सिंथेसिस करायला रायबोसोम होता आणि हा रायबोसोम की त्या ठिकाणी काय करत होता की तुमचं की प्रोटीन सिंथेसिस करत होता आणि त्या टाईपचं फूड की तिथं प्रिपेअर केलं जात होतं. आता ही सगळी कामं अशी कॉम्प्लिकेटेड आहेत, पण ही करणारी कोण आहे, एक सिंगल सेल आहे. आणि मग ह्या बेसिक युनिटला की जर का तुम्ही 9thला व्यवस्थित बघितलं नाही की त्याचे फंक्शन, सेल ऑर्गॅनिल्स, अगदी डिटेलमध्ये जाऊ नका, पण तुम्हाला काय पाहिजे की 9thमध्ये की हे एवढं काय पाहिजे की माहीत पाहिजे आहे की हे जर माहीत असेल तर तुम्हाला काय होतं की तुम्ही त्या ह्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता. आता मला वाटते की तुम्ही बहुतेक की हे लेक्चर बघत आहे आणि तुम्हाला की हा एक दिलेला चार्ट जो आहे की युकॅरियोटिक सेलमध्ये कोण आहे की पहिल्यांदा त्याला सेल मेम्ब्रेन बॉन्ड आहे, सेल वॉल आहे. त्याच्यानंतर कोण आहे की त्याच्या आतमध्ये एक प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. त्यानंतर कोण आहे की फ्लुइड पार्ट आहे, सायटोप्लाझम आहे. त्यानंतर कोण आहेत तर ह्या सेल ऑर्गॅनिल्स आहेत. हे सगळे सेल ऑर्गॅनिल्स जे आहेत हे युकॅरियोटिक सेलमधले की ओन सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. त्यांना स्वतःची काय आहे की सेल वॉल प्रेझेंट आहे, स्वतःची सेल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. लिपोप्रोटीनियस नेचरची काय असते, लिपिड आणि प्रोटीनने तयार झालेली लिपोप्रोटीनियस नेचरची की त्या ठिकाणी की त्यांची काय असते की स्वतःची ओन मेम्ब्रेन असते. काही सेल ऑर्गॅनिल्स तर काय होतात की ॲटोमॅटिक मल्टिप्लाय होतात की त्यांच्याकडे स्वतःची काय असते की मल्टिप्लिकेशन फेनॉमिनल, मल्टिप्लिकेशन प्रॉपर्टी असते. ते कोण आहे तर मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट. यांच्यामध्ये स्वतःचं काय असतं की DNA हेरिडिटी मटेरियल असतं आणि गरज पडली की ते काय होतात की त्यांचा नंबर इन्क्रीज करतात, मल्टिप्लाय होतात. तर तसं आता ह्या मायटोकॉन्ड्रिया, व्हॉट इज मीन बाय मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता तुम्हाला ही प्लांटची सेल लक्षात आली की बाबा ह्याच्यामध्ये फरक काय आहे तर सेंटरला एक व्हॅक्यूल आहे आणि ह्या व्हॅक्यूलचं एकमेव एक काम असतं की स्टोरेजचं. हे स्टोरेजचं काम कशात असेल जर का लीफमधलं व्हॅक्यूल असेल, लीफच्या सेलमध्ये जर व्हॅक्यूल असेल तर हे काय करतं की वेस्ट मटेरियल स्टोअर करून ठेवतं आणि वेस्ट मटेरियलचं क्वांटिटी एक्सेसमध्ये झाली की त्या ठिकाणी काय होतं की त्या लीफचं सिनेसन्स होतं. म्हणजे ती काय होतात की झाडाची पानं पिकतात की त्यांचा वॉटर सप्लाय बंद केला जातो आणि तो वॉटर सप्लाय बंद केला की त्या ठिकाणी ती काय होतात येलोईंग होतात आणि त्यांचं लाईफ संपलं, त्यांचं काम संपलं की वेस्ट मटेरियल बरोबर ती काय होतात की खाली जमिनीवरती पडून की त्यांना आपण काय म्हटलेलं असतं येलोईंग होणं ह्या प्रोसेसला सिनेसन्स म्हटलेलं असतं आणि परत काय होतात की ती फॉल डाऊन होतात की हे व्हॅक्यूलचं काम असते की रूटमधलं जर का हे व्हॅक्यूल असेल, पॅरेन्कामॅटिक सेलमधल्या रूटमधलं जर का हे व्हॅक्यूल असेल तर हे व्हॅक्यूल काय करतं. आता गाजर मोठं करायचं असेल तर गाजराने अन्न साठवलं पाहिजे, बटाटा मोठा करायचं असेल तर बटाट्यांना फूड स्टोअर करून ठेवलं पाहिजे की रॅडिशनं फूड स्टोअर करून ठेवलं पाहिजे. इथं काय केलं जातं तर हे व्हॅक्यूल्स त्या ठिकाणी फूड स्टोरेजचं काम करतात. त्या ठिकाणी काय करतात की फूड स्टोरेजचं काम करतात. एखादं फ्लोटिंग असेल तर त्यांनी काय केलेलं असतं की
पाठवलेली असते. आणि ॲनिमलमध्ये की अगदी लोअर ॲनिमल्समध्ये काय असतात की व्हॅक्युल्स असतात आणि ते स्मॉल साईजला असतात. आणि पॅरामिसेमसारखं व्हॅक्युल घेतलं तर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युल असतं. एक्सक्रीशन आणि ऑस्मो रेग्युलेशनचं काम करतं की पॅरामिसेममध्ये की हे व्हॅक्युल जे आहे की हे कशाचं काम करतं, ऑस्मो रेग्युलेशन आणि एक्सक्रीशनचं काम काय करतं की हे व्हॅक्युल करतं. ह्या टाईपनं काय झाले की हे प्लांट सेलमधली की सेल आणि त्याचं व्हॅक्युलचं काम आपण बघितलं. आता आपण एक ॲनिमल सेलची फिगर बघूया. ॲनिमल सेलचं स्ट्रक्चर आपण काय करूया की बघूया. ॲनिमल सेल कशी असते, तर ह्या ॲनिमल सेलला ही मोस्टली ही रेग्युलर शेप नसतो. प्लांट सेलमध्ये जर घेतलं तर त्यांना रेग्युलर शेप असतो. हा रेग्युलर शेप कसा असतो की हा ब्रिक टाईपमध्ये असेल किंवा काय असेल की हेक्सागोनल शेपमध्ये असेल किंवा काय असेल की पॉलिगोनल शेपमध्ये असेल की असा काय असतो की त्या झायलेम फ्लोएमचा शेप घेतला तर हेक्सागोनल शेपमध्ये येतात. तर अशा टाईपचे इथं काय होतात की हे शेप्स तयार होतात की प्लांट सेलमध्ये. ॲनिमल सेलमध्ये मोस्टली की कुठलाही ॲनिमल स्क्वेअरमध्ये, क्यूबमध्ये, ट्रायंगलमध्ये असा नसतो की तो इरेग्युलर शेपमधला असतो. आणि त्यामुळं मोस्टली हे कसे असतात की सर्क्युलर, इलॉंगेटेड, ऑब्लिक अशा लाईकमधले असतात. आणि हे काय असतात की त्या ठिकाणचे क्युबिक शेप आणि कॉलिमिनर शेप की अशा टाईपमधले काय असतात की ह्यांचे हे शेप असतात. ही जी मेम्ब्रेन आहे त्याला तुम्ही काय म्हटलेलं असतं की प्लाझ्मा मेम्ब्रेन. ह्या मेम्ब्रेनला काय म्हटलेलं असतं, प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्यानंतर ॲनिमल सेलमध्ये सेंटरला कोण असतो, तर हा सेंटरला न्यूक्लियस असतो. सेंटरला कोण असतो, न्यूक्लियस असतो. तर मी शॉर्टमध्ये नावं लिहिते की इथं काय होतं, शॉर्ट इथं सेंटरला काय असतो की न्यूक्लियस असतो. त्यानंतर कोण असते, तर ह्या न्यूक्लियसच्या बाजूला की या ठिकाणी कोण असतो की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतं. काय असतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इथं. हे काय करतं, तर हे तुमच्या सेलचं की त्या ठिकाणी तुमच्या सेलचं हे काय करतं की फ्रेमवर्क देतं. जसं तुमच्या बॉडीमध्ये तुमचं स्केलेटन आहे की तुमचा आकार निश्चित करतं, तुमच्या नोजचा शेप निश्चित करतं, तुमच्या फेसचा शेप निश्चित करतं, तसं हे काय आहे की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हे दोन टाईपचं असतं, एक असतं रफ आणि दुसरं असतं स्मूथ. तिसरं कोण असतं, तर या ठिकाणी कोण असतात, तर गॉल्गी बॉडीज असतात. कोण असतात, गॉल्गी बॉडीज. याच्यामध्ये ॲब्सेंट कोण असतं, तर ह्या ॲब्सेंटमध्ये की इथं क्लोरोप्लास्ट ॲब्सेंट असतं. त्यानंतर कोण असतात, तर मायटोकॉन्ड्रिया असतात. रायबोसोम्स जसे प्लांट्समध्ये असतात तसेच काय असतात, ॲनिमलमध्ये असतात. सगळ्यांच्यामध्ये काय असतात, रायबोसोम्स सेम असतात. त्यानंतर काय असतात, तर इथं न्यूक्लियस, ह्या न्यूक्लियसच्या आतमध्ये की न्यूक्लिओलस असतो. त्यानंतर कोण असतात, क्रोमोसोम थ्रेड्स असतात. आणि आतमध्ये कोण असतं, क्रोमॅटिन थ्रेड्स असतात आणि क्रोमोसोम्स असतात. युक्रोमॅटिन, हेट्रोक्रोमॅटिन हे आपण डिटेलमध्ये त्यावेळेला तिथं काय करूया की सांगूया की इथं गॉल्गी बॉडी झाल्या. त्याच्यानंतर कोण असतात, तर लायसोसोम्स असतात. हे सगळे सेल ऑर्गॅनिक्स ही सेलमध्ये फंक्शन करतात. त्यावेळेला तुमची सेल ही फंक्शन करते. आज आपण काय केलेलं आहे की एक सेलचं फंडामेंटल युनिटचं बेसिक इंट्रोडक्शन दिलेलं आहे की उद्याच्या लेक्चरमध्ये की आपण तुम्हाला काय करायचे आहे की सेल ऑर्गॅनिक्सची माहिती अगदी थोडक्यामध्ये सांगायची आहे. आणि त्यानंतर एका सेलच्या दोन सेल कशा होतात, सेल डिव्हाइड कशी होती. आज की मी सुरुवातीला माझ्याबद्दल तुम्हाला काहीच बोलले नाही आहे की मी 30 वर्ष झालं की बायोलॉजी हा विषय शिकवते की माझे की साधारणपणे 12 ते 13 विद्यार्थी GS मेडिकल कॉलेज KMU हॉस्पिटल जे बॉम्बेचं आहे की त्या हॉस्पिटलचं जे मेडिकल कॉलेज 1 नंबरचं जिथं महाराष्ट्रामध्ये मेरिट लागतं की तिथून पासआउट झालेले आणि शिकत असणारे आज माझे काय आहेत की तिथं विद्यार्थी आहेत. ते महाराष्ट्र CETच्या माध्यमातून गेलेले आहेत. त्याच्यानंतर की नीटच्या माध्यमातून गेलेले आहेत, नीटच्या परीक्षेच्या माध्यमातून गेलेले आहेत, महाराष्ट्र CETच्या माध्यमातून गेलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं की मी हा 360 मार्काचा की 720 मार्काची तुमची नीटची परीक्षा असते. 180 मार्क फिजिक्सला असतात, 180 मार्क केमिस्ट्रीला असतात
आणि 360 मार्क बायोला असतात. तर ह्या 720 मधल्या 360 मार्काच्या तयारीसाठी की बायोलॉजी या विषयामध्ये की आज माझी काय आहे की ओळख मी तुम्हाला करून दिलेली आहे, थोडीशी एक झलक दिलेली आहे. आणि आज माझ्या अकॅडमीमधून की शेकडो डॉक्टर्स झालेले आहेत, इंजिनियर्स झालेले आहेत. आम्ही ह्या विद्यार्थ्यांचं करवून घेतो. ऑनलाईन लेक्चर्स ही गोष्ट आमच्या कन्सेप्टमध्ये नाही. अगदी मागच्या वर्षीसुद्धा आम्ही ऑफलाईनच लेक्चर्स घेतले. मुलगा कॅम्पसमध्ये आत आला की गेटच्या बाहेर नाही, की ह्या पद्धतीनं काय होतं की त्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांना एक नियोजन घालून देतो स्टडीचं की त्या पद्धतीनं करून आम्ही ह्या विद्यार्थ्यांचं करवून घेतो. की उद्या आपण काय करूया की ह्या सेल ऑर्गॅनिक्सबद्दल आपण थोडी माहिती घेऊया आणि त्यानंतर काय करूया की सेल डिव्हाइड कशी होते की हे बघूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.